गणमईचा कार्यक्रम करत असताना 5 गणमळे आपण एकत्र धरलेला आहे। तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य, तुम्ही एकमेकीला सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे आपण हा गणमईचा कार्यक्रम करत आहे। गणमईचा कार्यक्रम करताना सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, आपण मंदिरामध्ये कार्यक्रम करतो। कशाचा? तुमच्या दरवाजात नसून हा मंदिरामध्ये कार्यक्रम आहे। समजून सांगायचं काय तुम्हाला, की आपण तुमच्या इथं प्रत्येकाच्या देवी समोर प्रत्येकाचा गट वेगळा मांडलाय, कुणाचा एकत्र नाही। म्हणजे कुणी म्हणायला नको त्याच गटावर आमचा कार्यक्रम केला। आपण 5 नामाचा गोंधळ करतोय, त्या गोंधळामध्ये आपण तुमच्या प्रत्येकाच्या गणमळी धरल्या आहेत। गोंधळ करत असताना त्यावेळेस जागरण गोंधळ असताना 2 गट असतात, बरोबर ना? अंबाबाईचा आणि खंडोबाचा, नाथसाहेबांचा, असे 2 गट असतात। आणि फक्त गोंधळ करत असताना 5 नामाचा जिथं गोंधळ असतो तिथे एकच गट असतो। आपण तुमच्या प्रत्येकाच्या नावाचा एक गट केलेला आहे, केलाय ना? बरोबर। एक गट करतो तुमच्या देव्या तिथं मांडल्यात, प्रत्येकाला प्रत्येकाचा याचा मानपान दिलेला आहे। हे करत असताना आज तुम्ही 5 ठिकाणाचे वेगवेगळे ठिकाणाहून लोक तुम्ही आलेले। सर्वप्रथम पिंजर परिवार मानगाव, मिसाळ परिवार कात्रज, गुप्ते परिवार अप्पर, खंडागळे परिवार मावळ आणि सोनवणे परिवार भोसरी, अशा या 5 जणांच्या परिवाराचा इथं गणमईचा कार्यक्रम आपण केला आहे। कार्यक्रम करत असताना गणमईचा सर्वप्रथम आपण राशी लावतोय। राशीला कशा असतात, काय असतात, तुम्हाला सगळं समजून सांगतो। आपण हे तुमच्या समोर राशी लावणार आहे। रास लावत असताना सगळ्यांना एकदा समजून सांगतो, म्हणजे परत परत सांगायला नको। अंबाबाईचा कार्यक्रम करत असताना ही अंबाबाईची माळ आपण तुमच्या राशीमध्ये लावणार आहे, लपवणार आहे। ते कशासाठी? बाबा समजा येणार ज्या व्यक्तीचा कार्यक्रम आहे त्या व्यक्तीच्या अंगामध्ये जो देवाचा संचार येतो, तो संचार खरा का खोटा बघण्यासाठी, देव खराच असतो, देव खोटा नसतो, बरोबर आहे का? तो संचार खरा का खोटा बघण्यासाठी आपण इथं त्याच्या 5 राशी करून माळ लावणार आहे, ती माळ लपवणार आहे। पहिली माळ आहे ती अंबाबाईची माळ आहे। अंबाबाईला 64 कवड्याच्या माळेचा मान असतो। कशाचा? 64 कवडी, तिच्या माळाला 64 कवडी। याच्यात दुसऱ्या घालतो आम्ही आरती, लोक एक आरती म्हणून घालतो, तशी गणमाळा करताना गुरमाळा म्हणजे अंबाबाईची माळ म्हणून ही 64 कवड्याचा तिला मान आहे। ही एक माळ आपण ठेवणार आहे, हे अंबाबाईच्या स्वरूपातल्या देवांसाठी। दुसरी जी माळ आहे ही काळूबाईची माळ आहे, लवंगाची। ज्यांची काळू, आता अंबाबाई काळूबाई दोन्ही गणमाळ आहेत, काही ना माळ पण आहेत, काही ना काळूबाई पण द्यायची। ही काळूबाईची माळ आहे लवंगाची। ती कशी तुम्हाला सांगतो। आई काळूबाईचा महाकालीचा अवतार आहे, अवतार आहे महाकालीचा, महाकाली नव्हे। आई काळूबाईचा महाकालीचा अवतार, तिने दैत्य मारायच्या वेळेस तिने उग्र रूप धारण केलं महाकालीचं। त्यावेळेस त्यांनी एक एक दैत्य मारून एक एक मुंडाची माळ गळ्यात करून घातलेली। त्या परत दैत्यांचा पुनर्जन्म व्हावा नाही म्हणून त्या दैत्यांच्या मुंडाची माळ करून तिने गळ्यात घातली। त्यानंतर ते दैत्य मारून झाल्यानंतर मांडरगड पर्वतावरती, म्हणजे आताच त्याला आपण म्हणतो मांडरगाव, त्या पर्वतावरती आई साध्या रूपात, सौम्य रूपात बसली। मग सौम्य रूपामध्ये त्या मुंड्याच्या माळाचं प्रतीक म्हणून आपण ही लवंगाची माळ केली। सोन्या चांदीच्या लवंगाला होतो नसतं एवढं हिला महत्व आहे। आपण ते आता इथं राशी लावून या दोन्ही माळा एकत्र आपण या ठिकाणी लपवणार आहे। त्या व्यक्तीचं वारं खरं असेल तर बरोबर ते त्याच राशीला हात लावून ती माळ उचलत। एकदा चुकी माफ, दुसऱ्यांदा माफ, तिसऱ्यांदा नाही। तिसऱ्यांदा का नाही पण सांगतो। आई जगदंबा सौंत्याचा डाव खेळत होती आई अंबाबाई महादेवा बरोबर, तर ती पण आई 2 वेळा चुकलेली आहे। आपण तर माणूस आहे, त्याच्यामुळं आपण प्रत्येकाला 2 चान्स देणार आहे। त्या 2 चान्स मध्ये त्याने उचललं तर ठीक आहे, नाही उचललं तर ही जो देव आहे तो देव सेवा करायची, त्या देवीची सेवा कराय कोणाला बंदी नाही। बरोबर, वारं हा विषय नसणार आहे। त्यांच्या अंगाचे वारं आहे, हा वारं हा विषय नाही। तो वारं हा आपण ते खरं मानणार नाही, आपण ते सत्य मानणार नाही, त्याच्यामध्ये काहीतरी अडकाठी आहे असं आपण धरून सांगणार। आणि बरोबर रात जर उचलली तर म्हणायचं बरोबर नाव पुढचा मार्ग, हा पहिला मार्ग त्यांची रास, दुसरा मार्ग असेल हो। आणि त्यानंतर मग दोन्ही परीक्षेला जरी वारी उतरली त्यांनी त्यांची परीक्षा व्यवस्थित दिली, नंतर मग आपण त्यांना हळद लावून माळपट्टीचा कार्यक्रम करून त्यांना माळपट्टी देणार आणि त्यांच्या दैवताचे कान फुटणार, असं आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप राहणार आहे। बरं, अजून एक गोष्ट सांगायचं असताना म्हणतो मग कार्यक्रम केले, मग कार्यक्रम करत असताना 5 पावले करणं गरजेचे असते, बरोबर आहे का नाही? प्रत्येकाच्या मनामध्ये हा संशय असतोच। पण तुमच्या नसेल तरी तुम्हाला उद्या कोणतरी विचारणार आहे, बाबा कार्यक्रम केला 5 पावले का नाही केली, बरोबर आहे का नाही? 5 पावले आपण केव्हा करतो? ज्या वेळेस आपल्या दरवाजामध्ये कार्यक्रम असतो त्याला 5 पावले करतो। 5 पावलेचा अर्थ काय? घरा बसून तुमच्या घरी देवदेवाचा कार्यक्रम आहे, तुम्ही सगळ्यांना आमंत्रण दिलं, आमंत्रण दिलंच लोक आली, बिगर आमंत्रणाचं कोण आलं का तुमच्या घरी कार्यक्रमाला? आमंत्रण येतं। तसंच 5 पावली म्हणजे देवाला आमंत्रण द्यायला जाणं। 5 पावलीवरनं खरं देव आमंत्रण करून आपल्या दरवाजामध्ये घट बसवायला, घाटाला आपला देव येत असतो। गणबाईच्या कार्यक्रमाला, गोंधळाच्या कार्यक्रमाला
येत असतो, बरोबर आहे. इथं तसं नसून साक्षात मंदिरच आहे. हा कार्यक्रम जर माझ्या दरवाज्यात असता, माझं घर असतं, तर मग आपल्याला 5 पावले करणं गरजेचं होतं. हे मंदिर आहे, साक्षात देवच मंदिरात बसलेत, त्यामुळे त्यांना बोलवायला जायची काय गरज नाही. त्यासाठी आपण 5 पावलेचा हा मार्ग केला नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहित असावं. बाकी पंधरा बिरड्या सगळ्या जसं ज्या प्रमाणे तुमच्या घरी कार्यक्रम करतो त्याप्रमाणे आपण सगळा कार्यक्रम इथं केलेला आहे, बरोबर आहे ना. काय कोणाच्या मनामध्ये शंका वेगळे काय पद्धत तुमची करायची नाही, तर माणसानं केल्यावर लोकांनी सांगितलं, महाराजांनी करून घेतलं मग सांगितलं आम्हाला वेगळं करायचं, असं काय नाही ना, बरोबर आहे ना. दुसरा एक मार्ग अजून एक प्रत्येकाच्या मनामध्ये हा गेटमाळा करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये एक संशय असतो, काय की बाबा गणमाळा करता येईल मग बाबा ते राखणदाराला कोंबडं बकरं दिलं पाहिजे, असं प्रत्येकाला वाटत असतं. कारण की चालत आले लोक पहिल्यापासून करत आल्या म्हणून प्रत्येकाला वाटतं, बरोबर आहे ना. बरं, कोंबड्या बकऱ्याचा हा मार्ग कुठल्या देवा धर्मामध्ये नाहीये. तसं जर म्हणायला गेलं तर कुठल्या शास्त्रामध्ये पशु हत्या करणं बंदी तर कायद्याने तर केलंच आहे, बरोबर आहे का नाही. आपण कायद्याच्या पुढे जाऊ शकतो का नाही. बरं, कायदा पण राहिला साईडला. कुठल्या आपल्या जुन्या आपण आपले जुने ग्रंथ हे चालत आले त्याच्यामध्ये कुठल्याच मध्ये या पशु हत्याचा उल्लेख नाही, पशु हत्या करायची लिहिली नाही. जरी कुणी एखाद्या पुस्तकामध्ये लिहिली असेल तरी त्यांनी त्या लेखकाचं डोकं आहे त्या पद्धतीने ते लिहिले. देवाने लिहिलेत का जुन्या पुराण्या ग्रंथामध्ये तसं काय आहे का नाहीये, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळं देवाला पशु हत्या, देवाला बकर कोंबडं लागत, तो देव आहे, ती आई, बरोबर का ना. ती आईला पुढे तिचं लेकरू पुढे कापल्याला चालेल का. तुमचा जीव आहे, तुम्ही 2 पायाचे, 2 पाय 2 हात 2 डोळे म्हणून तुम्ही पण माणूस आहे, बरोबर आहे. तो जीव आहे तुमचा. दुसरे 4 पायाचे जे आहे त्याला पण डोळे 4 पाय आहे, तो पण जीव आहे. म्हणजे त्या जीवाची पण ती कोण आहे, आईची. तुमची पण कोण आहे, ती आईची. त्या आईला आवडेल का की आपलं पोरगाचं आपलं जो काय जीव आहे बकरं कोंबडं तिथं कापून तडफडा केलेलं चालेल का, आवडेल का. तुम्हाला खायला बदली नाही, तुमचे खाणे प्रत्येकाच्या आपापल्या नाही का हे असं खायला बदली नाही. बरं, देव कार्याला कुठल्या शास्त्रामध्ये कुठल्या धर्मामध्ये अजिबात पशु हत्या केलेली नाही. मुळात आपला जो चालत आलेला महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय त्याला चालतंय का नाही, बरोबर आहे का नाही. तो तर विरोधच आहे पहिल्यापासून. त्याच्यामुळे आपल्या कुठल्या शास्त्रामध्ये बकरं कोंबडं लिहिलं नाही. बकरं कोंबडं ही आपली जीभ चाटाळे आपल्याला खाण्यासाठी असते, बरोबर आहे का नाही. आज इथं बकरी कापली, आज जी लोक आली ह्याच्यापेक्षा डबल टिबल आली असते बकरं असतं ती देवाला नसते आली. ही जी आल्यात गोडवं खायला ही देवाला आल्यात. बकरं असतं तर खायलाच आली असती, पहिली पिऊन आली असती थोडीफार, नंतर जेव्हा आली असती, बरोबर आहे का. चुकी देवाला आली असती का नाही. देवाचा कार्यक्रम देवासारखा झाला पाहिजे. 2 माणसं कमी आली तरी चालतील, बरं कार्यक्रम देवासारखा. इथून पुढे तुम्ही पण तुमच्या घरी पशु हत्या करायची नाही. कोणी करू म्हणलं तिथे आडवं लावायचं. कुठल्या शास्त्रात लिहिलंय मला सांग. वाऱ्यात येणाऱ्या माणसाने सांगितलंय, देवाने सांगितलंय का ज्याच्या अंगात तुम्हाला 4 पायाचं मला दे, काय म्हणलंय 4 पायाचं माझ्या पुढे का. ते 4 पायाच्या मध्ये अनेक प्रकार असतात, बरोबर आहे का नाही. कुत्र हे अनेक प्रकार आहेत. आपण का कुत्र कोणी ते पण 4 पायाचं आहे ना. म्हणजे बकरच का 4 पायाचं आलं, खायला लागतं तुम्हाला म्हणून ना. ते कापड जर तुम्ही देवापुढे कच्च ठेवता पण शिजून ठेवत नाही, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे आपल्याला ते काय चालत नाही आणि इथून पुढे आपण करायचं आहे. कळलं. कुणाला कापायचंय का हो करता विचार करता कापायचंय का नाही तर आपल्या मावळातलं येते बकरं कापलं शोगन मारच नाही, बरोबर आहे का नाही. हा ना, भगत पण खाऊन जो भगत असतो तो पण खाऊन गण मला घालतो, बरोबर आहे का नाही. 2-4 पहिले मला जास्त ठेवून बोलतो आणि पाणी काढून सकाळ पण न्यायचंय घरी, असं तर नाही ना आपल्याला करायचं. काय हा लक्षात घ्या, करायचं चालू 2 ठिकाणी थोडं मागं सरा, मागं सरून बसा, घ्या ना